सातपूर ज्योती जन्मोत्सव 2025 आयोजित शौर्यगाथा कर्तृत्वाची कार्यक्रम उत्साहात। स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन स्त्री शिक्षणाची चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच स्त्रिया शिकाव्यात यासाठी फुले दाम्पत्याने घेतलेला ध्यास शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमातून उलगडलाय। सातपूर येथील गुरु शिष्य जयंती प्रणित ज्योती जन्मोत्सव समिती 2025 ने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने सावरकर नगर येथील जानता राजा मैदान येथे शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित या नाटकाने नागरिक मंत्रमुग्ध झाले। या कार्यक्रमामध्ये विविध गाणे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग, शेतकरी गीत गाणे, खंडोबाची गाणी अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणे सादर करण्यात आली होती। या कार्यक्रमास सातपूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती जन्मोत्सव कार्यकारिणी 2025 च्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाडचे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे, शिवसेना नेते विजय आप्पा करंजकर, माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे, भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे, छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, माजी नगरसेवक सुरेश नाना भंदुरे, शशिकांत जाधव, भागवत आरोटे, नंदुशेठ जाधव, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, उषाताई शेळके, माधुरी बोलकर, दीक्षाताई लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, अमोल पाटील, जुनेद शेख, राजेश दरडे, जीएस साळवे, बाळासाहेब जाधव, बाळा निगळ, समाधान देवरे, मायाताई काळे, रुशाली सोनवणे, नरेश सोनवणे, भिवानंद काळे, महेंद्र शिंदे, बजरंग शिंदे, किशोर मुंदडा, विजय बुरुकुल, इंद्रभान सांगळे, बाळासाहेब जाधव, नानाबाग, विश्वास अप्पा नागरे, शरद शिंदे, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते, आबा गांगुर्डे, मुन्ना तुपे, देवा जाधव, दीपक वाघचौरे, सातपूर गुढीपाडवा समिती, सातपूर विविध कार्यकारी सोसायटी, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान, दीपक नागरे, निलेश बोडके, किरण गुंबाडे, दीपक भावले, भाऊसाहेब बोराडे, गणेश भावले, योगेश भावले, भगवान काकड, गिरासे साहेब, महेंद्र शिंदे, प्रवीण पाटील, दत्ता पाटील, योगेश गांगुर्डे, रवीश देवरे, ज्ञानेश्वर पहरे, बाळू थोरात, रामहरी सभेराव, संजय राऊत, लोकेश बाळा गवळी, ज्ञानेश्वर बगडे, लखन कुमावत, ऋषी खराटे, संत शिरोमणी सावतामाळी सेवाभावी संस्था, चुंचाळ सर्व पदाधिकारी सदस्य, संत सावतामाळी मंडळ, श्रमिक नगर, क्रांतीसूर्य फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी केले, तर आभार कार्याध्यक्ष निलिमा जेजुरकर यांनी मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे, कार्याध्यक्ष निलिमा जेजुरकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने, जान्हवी तांबे, सरचिटणीस काळजी काळे, चिटणीस सोनाली बंदुरे, सचिव अश्विन महाजन, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह कोर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर, भारत जाधव, अनिल माळी, राहुल साळुंखे, प्रकाश खेळणार, दीपक गांगुर्डे, शिवाजी काळे, हेमंत शिरसाट, सीए मनोज तांबे, अशोक मंडलिक, दिनेश चव्हाण, पवन दोंदे, गोकुळ तिडके, तुषार बंदुरे, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे, हर्षल मोरे यांनी केले। या सातपूरमध्ये सर्व जाती धर्माची माणसं, भगिनी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन आज ह्या सर्व समाजाला न्याय देण्याचे काम ही समिती 5-6 वर्षापासून सातपूर परिसरामध्ये करत आहे। खरं तर काही लोकांना जातीवाद करण्याची सवय असते आणि अशा लोकांना बाजूला केलं पाहिजे, खड्यासारखं बाजूला टाकलं पाहिजे। या महापुरुषांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्व देशातील जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेतून सर्व जाती धर्माला न्याय दिला। अशा या महापुरुषांना खरं त्रिवार अभिवादन, कोटी कोटी प्रणाम। आपण सर्व कार्यकर्ते आज प्रवीण नागरे या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांचे सर्व सहकारी अतिशय सुंदर असे नियोजन आमच्या प्रकाश महाजनांनी, त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन काम करतात। खूप मोठा खरं ही आनंदाची बाब आहे।
एक आनंद होतो की सर्व जाती धर्माची माणसं एकत्र येतात, हे कार्यक्रम घेतात. तशाच शिवजन्म उत्सव समिती सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं काम करते. सातपूरमध्ये परत 3-4 वर्षापासून भीम जन्म उत्सव सुरू केलेला आहे. अशा प्रकारे आपल्या सातपूरमध्ये सर्वांना एकत्रित करण्याचे काम हे कार्यकर्ते सर्व करत असतात आणि त्यांना खरंच मी खूप धन्यवाद देईन. आज सुद्धा मला बोलवलं त्याबद्दल मी या आयोजकांच्या त्यांच्या कार्याला खूप धन्यवाद, खूप शुभेच्छा. असंच आपलं कार्य पुढे चालू ठेवा. धन्यवाद सर्व. जय श्रीराम. आज इथे सातपूर ज्योती जन्मोत्सव 2025 साठी झालेल्या सर्व सातपूर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचं मी या समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. या समितीने दरवर्षी या कार्यक्रमाचं नियोजन तर करत असतात, पण दरवर्षी त्याचा दर्जा हा सुधारत चालला आहे आणि सातपूर पंचक्रोशीतील सर्वच पक्षाचे म्हणजे असं कुठल्याही गावात होत नाही, सर्व पक्षी ही कमिटी असते. त्यात भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, सर्व पक्ष मनसेपासून सगळे आहेत आणि सगळ्यांनी मिळून हे खूप चांगलं प्रत्येक एकात्मतेचा आपला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया प्लस महिलांना आत्मसंरक्षण या सर्व गोष्टी केल्या. मी इथं म्हणेन की मी माझ्या एवढं कोणी स्त्रीला स्वातंत्र्य देण्या एवढं माझ्या एवढं स्वातंत्र्य कोणीच दिले, कारण मी माझ्या सौभाग्यवतींना 6 वेळा 3 वेळा नगरसेवक 3 आमदार तर मला पण संधी होती, पण ओपन मंधन पण त्यांना मी उभं केलं आणि निवडून आणलं. अर्थात ते निवडून तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आल्या. पण असंच आपण सर्वांना स्त्रियांना पुढे करायला. जो कोणी व्यापारात असेल, समाधान भाऊ तुम्ही व्यापारात आहे, काहीला व्यापार ते आकडे मिळू शकतात, तुमच्यापेक्षा चांगलं त्या करतील. भाऊ बरं का, महिलांना ज्या ज्या क्षेत्रात आपण आहोत तिथे तुम्ही त्यांना ऍक्टिव्ह करा. स्त्री शक्ती हे खरंच मोठी आहे. सलाह करते स्त्री शक्तीला आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा समितीला मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय श्रीराम. काही बैठकीनिमित्त दिल्लीला असल्यामुळे मी त्यांच्या आणि सर्व ह्या महाराष्ट्राला दिशा आणि खऱ्या अर्थानं मार्ग दाखवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि इथं तो वेगळाच उत्सव आहे. काय म्हटले? गुरु शिष्य जयंती, ज्योती जन्मोत्सव. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी काय आहेत याची खरी ओळख करून देणारे क्रांतीसूर्य म्हटलं तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणता येईल. अशा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो. आपण सर्वजण या उत्साहात या सर्व मंडळांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. आणि पुन्हा एक बार या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्व समितीचं मनपूर्वक आभार मानतो, स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांती. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.